करा के भाई इंची दे पवा के खैर कौम दे नहीं तेरे शहर कौम दे ओके, तर नमस्कार जय महाराष्ट्र भाऊनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन खतरनाक विशाट व्हिडिओमध्ये। तर भाऊनो, आता सुरुवातीला जशा पद्धतीचा तुम्ही आपला टेटस बघितलेला आहे, सेम अशा पद्धतीचा आता व्हिडिओ तुम्हाला बनवायचा असेल, खूपच सोपा असणार आहे। व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे, खूप सोप्या पद्धतीत आपण सांगितलेलं आहे। इफेक्टमध्ये गोंधळू शकता यार, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तर व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला काय करायचं आहे, व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर भेटून जाईल। टेलिग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सोबतच भावांनो, तुम्हाला बीटमार्क आणि सेकीपेक या दोन प्रीसेटची लिंक पण गरज पडणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये या दोन्ही पण लिंक भेटून जाईल। जस्ट आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे अलाइट मोशन नसेल तर या टेलिग्राममध्ये पिन करून ठेवलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे, काही विषय नाही, ठीक आहे, अगदी फ्रीमध्ये। ओके, त्यानंतर बघा आता व्हिडिओ बनवायचा कशा पद्धतीने। सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी बीटमार्कला ओपन करायचं आहे भावांनो। ज्यावेळेस बीटमार्कला ओपन कराल त्यावेळेस बघू शकता या ठिकाणी एक ग्रुप मी अशा पद्धतीने तुम्हाला ॲड करून दिलेला असणार आहे। ओके, तर आता आपल्याला करायचं काय, हे जे आपल्याला खाली प्लसचं एक बटन दिलं त्यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी मीडियाचं ऑप्शन असणार आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे। जे आता तुम्ही इमेजेस या ठिकाणी वापरत असणार आहे भावांनो, ठीक आहे, तो इमेज ॲड करून घ्यायचा आहे। तो इमेज ॲड केल्याच्या नंतर जिथपर्यंत आपला ग्रुप असणार आहे, म्हणजेच 7-26 पर्यंत येऊन या इमेजवरती क्लिक करून अशा पद्धतीने इमेज वाढून घ्यायचं आहे, ठीक आहे। आता इमेज वाढून घेतल्याच्या नंतर आपल्याला जस्ट या इमेजेसला या ग्रुपच्या खाली ठेवून घ्यायचं आहे भावांनो, ठीक आहे। इतकं केल्याच्या नंतर आपल्याला जस्ट इथपर्यंत आपल्याला हा जे इमेज असणार आहे तो तुम्ही इथपर्यंत वाढून घेतला तरी चालेल, ठीक आहे, काही विषय नाही। तुम्ही 4:08 पर्यंत इमेजेस वाढून घेतला तरी चालेल इथपर्यंत। त्यानंतर भावना आपल्याला करायचं काही, या वरच्या ग्रुप दिलेला आहे जे असणार आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। आता बघा वर 3 डॉट दिलेले असणार आहे, तर या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। सर्वात खाली तुम्हाला अनग्रुपचं ऑप्शन भेटेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। आता याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता आपला इफेक्ट या ठिकाणी अशा पद्धतीने व्यवस्थित लागून जाईल, सगळं काय ओके होऊन जाईल म्हणून बघू शकता अशा पद्धतीने। आता आपल्याला करायचं काय, याच्या पुढे काही इमेजेस असणार आहे जे या ठिकाणी तुम्ही स्वतःचे ॲड करणार असेल तर कशा पद्धतीने करू शकता। जस्ट या इमेजवरती अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे, बाजूला कलर आणि फिलचं ऑप्शन दिलं त्याच्यावर क्लिक करून या नावावरती एक वेळेस क्लिक करायचं आहे। नावावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी जे इमेज तुम्हाला ॲड करायचा आहे तो इमेज अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे। वरती एक प्लसचं बटन दिलं त्याच्यावर क्लिक करायचं आहे, आपला इमेज या ठिकाणी चेंज होऊन जाईल म्हणून, ठीक आहे। बस तुम्हाला काय करायचं नाही, अशाच पद्धतीने काय करायचं आहे, या ठिकाणी जितके काय तुम्ही इमेजेस वापरणार आहात म्हणून, ठीक आहे, ते सर्व इमेजेस या ठिकाणी आपल्याला तुम्ही चेंज करून घ्यायचे, ठीक आहे, इझिली करू शकता, काही विषय नाही। त्यानंतर आपल्याला इथून जस्ट बॅक येऊन जायचं आहे। बॅक येण्याऐवजी तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने सर्व आधी तर इमेजेस तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे। इमेज ॲड केल्याच्या नंतर बरोबर इथे यायचं आहे, म्हणजे 7:26 पर्यंत प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी जे इमेज वापरणार आहोत तो इमेज ॲड करायचा आहे। पुढच्या बाणवर यायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। पुन्हा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, बीटप्रमाणे सर्व लास्टपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे भावनो, ठीक आहे। तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला बीट नुसार आधी तर सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी मी सर्व इमेजेस आधी ॲड करून घेतो। ओके, तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व इमेजेस लास्टपर्यंत ॲड करून घेतलेले आहेत भावनो, ठीक आहे। अशा पद्धतीने एक एक इमेज तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। आता सर्व इमेजेस वगैरे व्यवस्थित तुम्ही ॲड करून घेतल्याच्या नंतर आता इथून जस्ट आपल्याला बॅक बटनाचा वापर करून बॅक यायचं आहे। जे मी तुम्हाला सेक इफेक्ट दिला असणार आहे त्याला ओपन करायचं आहे। आता जे काय सुरुवातीचा इमेज असणार आहे भावनो त्याच्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये क्लिक करून 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथून जस्ट बॅक येऊन बीटमार्कला ओपन करायचं आहे पुन्हा। ओके, आणि इथं आल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला पुढे यायचं आहे। पुढे आल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी एक जे इमेज असणार आहे, ठीक आहे, म्हणजे 8 सेकंदापासून आपण पुढे जे काही इमेजेस ॲड केले असणार आहे तर सुरुवातीच्या इमेजमध्ये आपल्याला हा जे इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने पेस्ट करायचं आहे। त्यानंतर एक इमेज सोडून द्यायचा आहे, पुन्हा पुढच्या इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट। ओके, अशाच पद्धतीने आपल्याला एका इमेजेसला सर्व हा जे इफेक्ट असणार आहे तो लास्टपर्यंत पेस्ट करून घ्यायचा आहे भावनो, ठीक आहे। तर या ठिकाणी आता मी तुम्हाला सर्व तर काही दाखवत नाही पेस्ट करून, बट तुम्ही अशा पद्धतीने सर्व लास्टपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर इथून आपल्याला तुम्ही हे असं अशा पद्धतीने लास्टपर्यंत पेस्ट करून घ्या। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, सेकीपेकला ओपन करायचं आहे आणि आता जे काही 2 नंबरचा इमेज असणार आहे भावनो, ठीक आहे, याचा इफेक्ट आपल्याला कॉपी नाही करायचा आहे। ओके, याचा इफेक्ट कॉपी करायचा आहे, आपल्याला काय करायचं आहे, या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे आपल्याला भावनो, ठीक आहे। इमेजमध्ये क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी 2 बॉक्स बनलेला आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने। ओके, याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी सेव्ह प्रीसेटचं एक ऑप्शन भेटेल तुम्हाला वरून 3 नंबरला। ओके, याच्यावर क्लिक करायचं आहे।
रिनेम नावावरती एक वेळेस क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जे पण नाव या ठिकाणी लिहित असाल ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी माझं नाव लिहितो. ओके, त्यानंतर डनवरती क्लिक करायचं आहे. इतकं केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, इतकं झाल्याच्यानंतर खाली जे काय तुम्हाला मी रेक्टँगल ॲड करून दिले असणार आहे, सर्व आपल्याला करायचं काय, अशा पद्धतीने एक लॉंग प्रेस धरायचा आहे आणि सर्व अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. ओके, इतकं सिलेक्ट केले त्यानंतर पुन्हा आपल्याला याच ऑप्शनवरती एक वेळेस क्लिक करायचं आहे. इथून कॉपी 7 लेअर करायचं आहे आणि इथून आता बॅक यायचं आहे भावनो. ठीक आहे, आता बीट मार्कला ओपन करायचं आहे एक वेळेस तुम्हाला. आता बघा बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, या ठिकाणी पुढे यायचं, जिथून आपण इमेजेस ॲड करण्यासाठी सुरुवात केली होती इथे यायचं आहे. ओके, आता या इमेजेसला आपण ते इफेक्ट पेस्ट केला होता. ओके, आता पुढच्या बीटवर यायचं आहे आणि हे जे आपण इफेक्ट पेस्ट केला असणार आहे तो इमेज इथपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला वाढून घ्यायचा आहे भावनो. ठीक आहे, इमेजमध्ये क्लिक करून त्यानंतर वरी जे इमेज असणार आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. खाली आता इफेक्टच्या बाजूला तुम्हाला प्रिसेटचं ऑप्शन भेटेल, जस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आता जे काय तुम्ही नाव दिलं असणार आहे, मी माझं नाव दिलं होतं, अशा पद्धतीने आपल्याला हे जे नाव आपलं जे काही इफेक्ट असणार आहे तो प्रिसेट असणार आहे याला सिलेक्ट करायचा आहे. ओके, आता याला सिलेक्ट केल्याच्यानंतर वरती बघू शकता तुम्हाला अप्लायचं बटन आहे. ठीक आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. आता याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता अप्लाय जे इफेक्ट असणार आहे व्यवस्थितरित्या अप्लाय या ठिकाणी अप्लाय होऊन जाईल म्हणून. ठीक आहे, आता इतकं झाल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, पुढे यायचं आहे. पुढे या ठिकाणी हा जी इमेज असणार आहे सेम पद्धतीने सुरुवातीला येऊन आपल्याला खालचा इमेज अशा पद्धतीने वाढून घ्यायचा आहे आणि वरचा जे इमेज असणार आहे भावनो त्याला आपल्याला प्रिसेटमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं काय, आपला जे इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि इथं अप्लायवरती क्लिक करायचं आहे. आपला इफेक्ट या ठिकाणी अशा पद्धतीने अप्लाय होईल. सेम सर्व इमेजेसला अशाच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे भावनो. ठीक आहे, तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने सर्व इमेजेसला आधी तुम्हाला या ठिकाणी सर्व तर काही मी करून दाखवत नाही, बट तुम्ही अशा पद्धतीने सर्व इमेजेसला करून घ्यायचं आहे भावनो. ठीक आहे, अप्लाय इफेक्टमध्ये जाऊन अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जे काही इफेक्ट असणार आहे तो खूप भारी अशा पद्धतीने लागून जाईल. ओके, त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. तुम्हाला हे शेवटपर्यंत करत चालायचं आहे अशा पद्धतीने भावनो. ठीक आहे, त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे आणि इथे पुन्हा आपल्याला त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, पेस्ट 7 लेअर करायचं आहे. लास्टला जायचं आहे. लास्टला गेल्याच्यानंतर इथून जे काय आपल्या 7 प्रिसेट असणार आहे अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे लेअर आपल्या आणि इथून अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे. ओके, वाढून घेतल्याच्यानंतर तुम्हाला हवा असेल तुमचा एक लोगो लावून घ्यायचा आहे छानपैकी. त्यानंतर व्हिडिओला सेव्ह करायचं आहे. त्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची साईज 720 ठेवायची आहे. इथून एक्सपोर्टवरती क्लिक केल्याच्यानंतर व्हिडिओ तुमच्या फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. इतका सोपा होता. आवडला असेल लाईक झालंच पाहिजे. बाय.